हे आहे लातूरचं प्रसिद्ध दयानंद कॉलेज आणि इथे आहे लातूरचा प्रसिद्ध निलंगा राईस. पण हा निलंग्याचा प्रसिद्ध असायला पाहिजे होता. तर आज आपण लातूरचे सोशल मीडियावर ॲज वेल ॲज माउथ पब्लिसिटीद्वारे प्रसिद्ध असलेले फूड स्टॉलवरचे काही फेमस डिशेस ट्राय करणार आहोत. भाई आज ऑमलेट नहीं बनाऊंगा, आज तेल का ऑमलेट बनाऊंगा. आणि त्यांना देणार आहोत रेटिंग आउट ऑफ 10 ऑन द बेसिस ऑफ सर्व्हिस, हायजीन अँड क्वालिटी. तर आता आपण आलोय लातूरमध्ये जास्त फेमस असलेल्या मेल्टेड बाउल या ठिकाणी, बिकॉज इथे भेटलं जातंय डेझर्ट. सो लेट्स गो. सो वी आर ऑन द स्टॉल आणि आता आपल्या सोबत आहेत भैया. आपलं नाव? जीवन श्रृंगार. जीवन भैया आपल्या सोबत आहेत. कधीपासून चालू केलंय? 7-8 दिवस झाले. फक्त 7-8 दिवस झाले आणि पॉप्युलरिटी एवढी आहे, माझ्या फीडमध्ये त्यांचीच लिहिलेली आहे सारखं. आता त्यांचा मेनू बघून असं वाटतंय पूर्ण जे आहे यांनी भरवलेलं आहे, काय म्हणतात त्याला, चॉकलेटनी, पूर्ण चॉकलेटनी भरलेलं आहे. एखादा माणूस जो सध्या डाएटवर आहे त्याचं कसं होईल काय माहिती. लातूरमध्ये अजून तुमचे एवढे कॉम्पिटिशनसाठी बरेचसे आले, तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसं सर्व्हाइव्ह करू शकाल? आता माझं म्हणणं कसं आहे, जे क्वालिटी देईल तेच शेवटपर्यंत टिकणार आहे. शेवटी सगळ्यांचं म्हणत येतं क्वालिटी, आणि क्वालिटी मला नाही वाटत, म्हणजे क्वालिटी असल्यामुळेच 9 दिवसात एवढी प्रसिद्धी मिळते यांना, जे की आमच्यासारखे एवढे मोठे युट्यूबर तुमच्या भेटीसाठी आले. तुम्ही मानता का नाही आम्हाला मोठे युट्यूबर? हो, गोड खूप असतो. कमी आहे का जास्त आहे? खूप आहे. मग आता आमच्यासारख्या जाड माणसाने खाल्लं अजून जाड होते ना मग लोक. तब्येत वाढवायची. लक्ष द्या की तब्येत आपण वाढवली पाहिजे, कमी नाही झालं पाहिजे. भैया तुम्ही कधी वाढवणार तब्येत? तर आता आपल्या समोर आहे ते 2 डेझर्ट्स जे आपण मागवले होते. एक आहे किटकॅट डेझर्ट आणि एक आहे ओरिओ डेझर्ट. सो लेट्स चेक काय फ्लेवर आहे आणि कसं आहे ते. दोन्ही पण टेस्ट भारी आहेत. कसं आहे? एक नंबर. इकडे सांग ना मग. एक नंबर, लय भारी. मित्राच्या पैशाने खायला वेगळाच आनंद असतो की नाही? खूप. अरे लय भारी. सो नाव इट्स फॉर रिव्ह्यू टाइम. रिव्ह्यू आपण 3 गोष्टींवर देणार होतो. पहिलं होतं हायजीन, दुसरं होतं सर्व्हिस आणि तिसरं होतं चव. तिघांना चांगले आपण पर्सेंटेज देणार आहोत. फक्त एक लास्ट की आम्ही खाल्लेलं ताटा आम्हालाच त्यांनी नेऊन टाकायला सांगितलं डस्टबिनमध्ये, जे की कुठे नसतं, पण ठीक आहे, काय अडचण नाही. तुमचं आम्ही डेझर्ट खाल्लं, भारी वाटलं, एक नंबर. 10 पैकी किती स्टार द्यावे? तुम्ही सांगा, तुम्ही देणार, तुम्ही खाल्ला. 10 पैकी आम्ही तुम्हाला 10 स्टार देतो. कॉंग्रॅच्युलेशन्स. ये करा ये. तर आता बारी आहे आपल्या नेक्स्ट स्पॉटवर जायची. सो लेट्स गो. तर आपल्या समोर आहे आता लातूरचा फेमस यादगार निलंगा राईस. भैया लातूर में इतने सारे निलंगा राइस है और उसमें से यादगार इतना फेमस क्यों है? यादगार काफी दिनों से है और यादगार एक अच्छा फेमस राइस है और उसमें से यादगार इतना फेमस क्यों है? और यादगार एक अच्छा फेमस राइस है. आता एवढंच फेमस आहे तर आपण सगळं ट्राय करूयात. हमारे लिए एक प्लेट लगा दो. ॲक्च्युली आम्ही थोडं टायमिंग चुकलोय. एकतर हे सकाळी असतं पण आम्ही आलोय दुपारी, बिकॉज ऑफ आमचे इतर शूट चालू होते. तर इथे आपली डिश आलेली आहे. आणि कितना रुपये प्लेट आहे? 10 रुपए प्लेट है, फुल 20 रुपए प्लेट है. हे 10 रुपये प्लेट आहे आणि पूर्ण जी फुल प्लेट आहे ती 20 रुपये. ही बहुतेक हाफ प्लेट आहे. सो लेट्स ट्राय इट. भैया ये बताओ, ये निलंगा राइस है और आप बेच रहे हो लातूर में, तो ये लातूर राइस क्यों नहीं बोला जाता? कि ये पहले से निलंगा गांव में सबसे पहले चालू किया गया था. हाँ, वहाँ से आसपास की सिटियों में लाके इसको बेचा, बनाया आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत गया, इसलिए इसको निलंगा राइस बोला जाता है. तो अभी निलंगा में फेमस आहे या लातूर में? अब तो लातूर में फेमस है सर. बघा तसं बघायला गेलं तर टेस्ट तर चांगली आहे, म्हणजे
दयानंद कॉलेजचे जेवढे मुलं आहेत टोटल याच्यावर लागतात. सकाळी चहा नाश्ता करून येत नाहीत, इथे येतात हे खातात, दुपारी इथे येतात हे खातात, संध्याकाळी जाताना इथे येतात हे खातात. लातूरची आणबान शान निलंगा राईस. आता आपण जेवण करून झालंय, सॉरी राईस खाऊन झालाय. आता आपली बारी आहे रेट करायची. रेटिंग आपण देणार होतो. पहिली गोष्ट काय म्हणतात सर्व्हिसवर. सर्व्हिस तर त्यामध्ये काय हॉटेल वगैरे नसल्यामुळे सर्व्हिस येणार नाही म्हणून सर्व्हिस कॅन्सल. दुसरी गोष्ट आहे क्वालिटी. क्वालिटी निलंगा राईसची 1 नंबर आहे. लातूरचा फेमस यादगार क्वालिटी आहे. 10 पैकी आपण 9 रेटिंग देत आहोत क्वालिटीला. आणि राहिला विषय इथले हायजीनचा, तर हायजीनला आपण 10 पैकी 5 देत आहोत. बिकॉज ओपन स्टॉल आहे, धूळ वगैरे कंटिन्यू आहे. सो 5 स्टार बेस्ट आहेत. तर टोटल या यादगार राईसला मिळत आहेत क्वालिटीवर 10 पैकी 9 स्टार आणि हायजीनवर 10 पैकी 5 स्टार. यादगार राईस तर झाला, पण आता यादगार चहा प्यायची वेळ आली. तर चला. आणि आता आपण आहोत रिसेंटली फेमस लातूरची चहावाली. गौरवी दिदी ॲज नोन ॲज लातूरची चहावाली. सध्याला इंस्टाग्राम गाजून ठेवलेलं स्पेशली फॉर लोकेशन ऑफ लातूर. दिदी कुठून प्रवास चालू झाला संपूर्ण? ट्युशन एरियातून. नावावरून सगळेजण येतात, भरपूर येतात. आता आम्ही सुद्धा इथून जवळपास 5 किलोमीटर लांबून आलोय जस्ट फॉर या दिदीचा हाताचा चहा प्यायचा. की नेमकं एवढी जी गर्दी आहे इथे ती नावामुळे आहे का क्वालिटी चहाच्या क्वालिटीमुळे आहे? So it's our time to taste आणि let's take our first sip. खूप भारी खूप भारी भारी मुद्दा म्हणून एक्सप्रेशन आहे. तसं काही नाही, मेन म्हणजे आपल्या लातूरमध्ये मीच पहिली चहावाली असं मला वाटतं. त्याच्यामुळे सो नाव इट्स टाइम फॉर रेटिंग. आणि आता आपण चहाची चव वगैरे घेतलेली आहे गौरवी दिदीच्या हाताच्या. सर्व्हिस तर 10 on 10. दुसरी गोष्ट होती आपली हायजीन. तर हायजीन पाहू शकता, दुकानाची स्वच्छता चांगली आहे, फ्रॅग्रन्स आहे, चांगले व्हेंटिलेशन वगैरे आहे. पलीकडे सुद्धा सगळे जे चहा वगैरे तयार करून झाल्यानंतर सगळी साफसफाई आहे. सो दॅट्स ऑल्सो फॉर 10 on 10. आणि दुसरी गोष्ट जी आहे, तिसरी गोष्ट ती कोणती होती? चव. लातूरची एकदम प्रसिद्ध लातूरची चहावारी, त्यांच्या हाताची चव भारी आहे. 10 on 10. सो ऑल ओव्हर तुम्हाला जाते 10 on 10. सो आवर नेक्स्ट लोकेशन इज लातूरचं प्रसिद्ध सूर्य दक्षिण इडली लातूर. आपण आता आहोत सूर्य दक्षिण इडली लातूर चे ओनर यांच्यासोबत, जे की तुम्ही सोशल मीडियावर लातूरच्या लोकांनी त्यांना सोशल मीडियावर खूप जास्त पाहिलं असेल. हॅशटॅग सूर्य दक्षिण इडली लातूर असं करताना. पुन्हा एकदा आमच्यासाठी एकदा डायलॉग होऊन जाऊ द्या. असल चव लातुरी, सूर्या दक्षिण जगात भारी. हॅशटॅग सूर्य दक्षिण इडली लातूर. 8x8च्या गाड्यामध्ये सुरुवात केलेली. 8x8च्या. हो. नंतर परत तिथे एक 2-2.5 वर्ष काढल्याच्या नंतर ह्या इडली सेंटरचा आपल्याला पूर्ण अनुभव झाल्यानंतर मग त्याच्यानंतर आपण गोलईमध्ये भुसार लाईनला गेलो. त्याच्यामुळे मग मी ह्या सोशल मीडियावर आलो आणि त्याच्यावर पण एकदम एक्स्ट्रीम सोशल लेवलला. मीडियावर फक्त दुकानाचं नाही तर आपलं मस्तपैकी फॉर्च्युनर वगैरे घेऊन शेतात चालले आहेत, मस्तपैकी एन्जॉय करत सगळं चालू आहे. ही आयडिया कुठून येतात? कारण कसं आहे, मी बघितलं की आपल्या आयडीवर कंटिन्यू एकच जर अल्गोरिदम असलं तर लोक बोर होते. तर आता आपण पाहिलं, सरांशी चर्चा केली, खूप छान वाटलं. पण आता बारी आहे आपल्या मेन पॉइंटवर येण्याची, म्हणजेच नाव वी शुड स्टार्ट टेस्टिंग द फूड. तर आम्ही आता तुमच्या रेकमेंडेशननुसार काय घ्यावं ॲज अ फर्स्ट टाइम तुमच्या सोबत असताना? इडली वडा घ्या आणि कट डोसा घ्या. असे लहान लहान लेकर आहेत, हेल्दी फूड आहे, त्याच्यामध्ये तेल नाही, कसलेच मसाले नाही त्याच्या. आणि अशा लेकरांना कसं आहे, कॉमेडी व्हिडिओ आवडतो. कॉमेडी व्हिडिओ. बऱ्याच लोकांनी मला म्हणले की आप्पा हे तुम्हाला शोभतंय का? शोभायचा विषय नाही. आज हे लेकर माझे फॅन फॉलोइंग आहेत, हे माझे ग्राहक आहेत आणि ग्राहकासाठी आपण त्यांना जे पाहिजे ते देणार, हे देणार. इडली वडा आणि डोसा आता आपण मागवलाय. कट डोसा चेक करूया.
सो लेट्स टेस्ट इट आणि चेक करूया कसा आहे इडली वडा सूर्या दक्षिण इडली लातूरचा. आवर नेक्स्ट आहे कट डोसा. किती दिवसापासून येता इथं? 10 वर्ष. 10 वर्षापासून दररोज का असं कधी जाईल? कशी वाटते चवायची? एकदम छान, खूप छान. तर फायनली आपण टेस्ट करून वगैरे झालेलं आहे. आपणच आपलं सर्व्हिस दिली स्वतः. फर्स्ट टाइम मी आता ओनर पाहिला जो जेवल्यानंतर ताटं स्वतः उचलतो. नाही सवय झाली आम्हाला पहिल्यापासून, त्याच्यामुळं ते राहतच नाही. जरी आम्ही- माणसं असले तरी काम करावंच वाटते. रेटिंग तुमच्या सर्व्हिसला आम्ही 10% देणार. टेस्टला तर 10 मार्क आहेच. राहिला विषय क्वालिटीचा. आज फर्स्ट टाइम मी एवढ्या मध्ये जाऊन हायजीन सुद्धा चेक केलं. हायजीन सुद्धा सगळीकडे स्वच्छता वगैरे होती, छान होतं. ताटं वगैरे एकदम क्लीन होते. त्या सगळ्या गोष्टीसाठी सूर्या दक्षिण इडली लातूरला मिळत आहे 10 पैकी 10 रेटिंग. माझ्यासाठी पुन्हा एकदा आपला फेमस डायलॉग म्हणतो द्या. असल चव लातुरी, सूर्या दक्षिण जगात भारी. हॅशटॅग सूर्या दक्षिण इडली लातूर. आणि आपला नेक्स्ट स्पॉट आहे जीवनसत्व नैसर्गिक काढा. आणि आपल्यासोबत आहेत आत्माराम काका. काका काय चाललंय तुमचं? मी इथं जवळपास 25 वर्षापासून ज्यूस देतो. वनस्पतीचे ज्यूस असतात. बरं. लोक बाहेर अननसाचे ज्यूस देतात, मोसंबी ज्यूस देतात, पण मी इथं सगळे कडू कडू रस देतो. सगळ्यांना सकाळी उठल्या कडू पाजतो. हे म्हणजे असं शिकलात बनवायला का काही? माझं नॅचरोपॅथी झालंय. अरे बापरे. नॅचरोपॅथी मधून नॅचरोपॅथी मध्ये हे सगळे रसाहार शिकवलं जातं. रसाहार करा, निरोगी राहा. आवळा, तुळस, मेथी, गुळवेल, कोरफड, अश्वगंधा, पेरूच्या पानाचं आहे, सीताफळाच्या पानाचं आहे, बेल आहे, तुळस आहे, असे वेगवेगळे ज्यूस असतात. कडुलिंब, कारला, मेथी, असे अनेक रस आहेत आपल्याकडे. आमच्यासाठी कोणतं सुटेबल आहे? जास्त कडू नाही बरं का पण. कोकमचा ज्यूस. चला हुकम. कोकम ज्यूस. लोकेशन क्रीडा संकुल आहे, येऊन तुम्ही टेस्ट करू शकता. लेट्स टेस्ट इट. चला. आणि जर याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये अशी कोणता फूड स्टॉल असेल जो सध्याला खूप प्रसिद्ध आहे पण मी गेलो नाही, तर प्लीज कमेंट डाऊन. इन नेक्स्ट पार्ट आपण तो नक्की कव्हर करूया आणि लवकरच पार्ट 2 सुद्धा याचा आणूयात. तर यांना रेटिंग द्यायची म्हणजे तर सर्व्हिस तर काही विषयच नव्हतं. सर्व्हिसचा हायजीन तर सगळं आयुर्वेदिक आहे म्हणून हायजीनचा पण काही विषय नाही. राहायला विषय चवीचा तर ते वेगळं होतं, जरा काढा वेगळा लागला म्हणून.